सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। नमस्कार। रयत रस सेवा संघ जिल्हा अध्यक्ष वनिताताई जाधव तसेच संस्थेच्या नेतृत्वाखाली काम करत असताना माननीय आमचे संदीप भाऊ शिंदे या संस्थेच्या माध्यमातून आज आम्ही महिलांच्यावर अन्याय अत्याचार होतो या संदर्भात आम्ही नेहमी तळमळीने काम करत आहोत। आज खरं तर आज अनिल डॉक्टर, प्रशांत डॉक्टर या दोघांनीही खूप गांभीर्याने विचित्र असं सरकारी दवाखान्यात जे काही गोळ्या औषधाची लूटमार चोराचोरी होत आहेत किंवा महिलांच्यावर ज्या वेगवेगळ्या पद्धतीत अन्याय करतायत, म्हणजे हँडपॅन्ट आणि जे काय असेल बनेल वगैरे घालून महिलांना सतत टॉर्चर करणं, असंच राहिलं पाहिजे तसंच राहिलं पाहिजे अशा पद्धतीत वेळेवर त्या महिलांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीत घाण दृष्टिकोनातून बघणं हे खूप म्हणजे निर्लज्जासारखी खरं तर गोष्टी आहेत। आज शासनानं आज आम्ही जिल्हा परिषदेच्या इथं आंदोलन केलंय संस्थेच्या माध्यमातून। तर मी इथील जे कर्मचारी आहेत त्यांना विनंती करते आज संघटनेच्या वतीनं की ह्या ज्या गोष्टी आज दवाखान्यात घडायला लागल्यात ह्या वेळेत कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हा जो नराधम आहे प्रशांत आणि अनिल हे दोघेही डॉक्टर आहेत त्यांना वेळेत निलंबित केलं पाहिजे। आज या पद्धतीत शिकवतो एवढं बोलते आणि जर वेळेत लगाम घातली नाही तर आमच्या सर्व आज एवढ्याच महिला दिसतात, इथून पुढे महिला रस्त्यावर किती उतरतील। आज त्यांना चड्डी आणि बनेलावर पण फिरतोय पण आम्ही चड्डी आणि बनेल काढायला पण कमी पडणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आतापर्यंत नाही ना म्हटलं तर आमच्याकडे बऱ्याचशाच 20 ते 25 महिलांच्या तक्रारी अशा आलेल्या आहेत आणि खरं म्हटलं तर सरकारी दवाखान्यातल्या जे सिस्टर्स वगैरे ज्या बाकीच्या महिला आहेत किंवा त्या मुलीचे आई वडील आहेत त्यांची पण तक्रारी आली आहे की बऱ्यापैकी की लाथाबुक्की आणि तोंड दाबणं, चिमटा घेणं अशा गोष्टी झालेल्या आहेत। आणि ज्या महिलेला वारंवार ड्रेस चेंज हे असा ड्रेस घालू नये, अनिल कदम जे डॉक्टर आहेत असा ड्रेस घालू नये, तो अशीच दिसली पाहिजे तशी दिसली पाहिजे, हा काय तिचा नवरा नाही तिला सांगायला तू कशी दिसली पाहिजे कशी नाही, काम करतोय तर त्यानं त्या पद्धतीतच काम करावं। तो दुसऱ्याच्या बायकांना सांगायला सरकारनं आणि शासनानं परमिशन दिलेली नाहीये तर तुम्ही त्याला वेळेत सांगावं की तुझ्या बायकोला तू घरी सांग कशा पद्धतीत राहायचं कशा पद्धतीत नाही। ते दुसऱ्यांच्या बायकांना सांगायला परमिशन दिलेली नाही। ती एक स्त्री आहे, ती काम करणारी व्यक्ती आहे तर तिला तिच्यावर वाईट नजर ठेवून हे जी घाणेरडे कृत्य करतोय ना ते कुठंतरी थांबव, अन्यथा तिथं डोळे येऊन काढायला सुद्धा वेळ लागणार नाही एवढंच मी बोलते। आणि ह्या तक्रारी आतापर्यंत भरपूर आलेत। आज त्या तक्रारी आम्ही बरेच दिवस झाले 10-12 दिवस झाले ह्याचा म्हणजे विचार करतोय पण परत तेच पुढे यायला लागले। तर वेळेत मी तर आज सांगते ना आज आम्ही भाऊंना घेऊन इथं उभं राहिलोय, भाऊ याचा काय असेल ते
तुम्हीच त्याचा काय असेल ते पुरेपाठ करावा. आम्ही खंबीरपणाने तुमच्या पाठीशी आहे. एक बहीण म्हणून आम्ही सतत व संस्थेच्या माध्यमातून आम्ही आज रस्त्यावर उतरलोय. आणि जर ह्याच्यात जर त्या महिलेला न्याय नाही मिळाला तर आम्ही इथं तुडवून मारू आणि आम्ही आमच्या लाटण्या पळपुटानेच लाटण्यानं त्याचं डोकं फोडू आणि त्याच्या जे 100 पॅटर्न बनायला ना त्याचा इथं झेंडा तयार करू लाटण्यात घालून. एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्ह्यामध्ये जी आरोग्य यंत्रणा काम करते त्या आरोग्य यंत्रणेनं चांगल्या पद्धतीने आणि प्रामाणिक काम केलं पाहिजे आणि ती आरोग्य यंत्रणेवर प्रचंड विश्वास ठेवून या ठिकाणी जिल्ह्यातले अनेक रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा सरकारी रुग्णालय असेल या ठिकाणी जात असतात. मात्र त्याच ठिकाणी ज्या डॉक्टराला देवाची समानता दिली जाते असाच डॉक्टर जर त्या ठिकाणी त्या महिलांवर अत्याचार करत असेल अशा जिल्ह्यातल्या अनेक तक्रारी आहेत. महिला भुलीच्या अंमलाखाली असतात. भूल दिलेल्या महिलांना कोणत्याही प्रकारची शुद्ध नसती. अशा महिलांचे गालगुचके ओढणे, त्यांच्या कानफाडात मारणे, त्यांना लाथ मारणे असे विकृत प्रकार या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये होत आहेत. कनेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर अनिल कदम यांनी राजरोषपणे तिथं येणाऱ्या मुलं बंद होण्याची जे ऑपरेशन असतात त्या ऑपरेशन मध्ये ज्या माता भगिनींना भूल दिली जाते अशा माता भगिनींना लात मारणे, गालात चापटी मारणे असे प्रकार त्यांच्याकडून अनंत घडलेले आहेत. या सबंध गोष्टींचा निषेध करत आहेत. परवा दिवशी माझ्या एका इथल्या माता भगिनींनी गेल्या आठवड्यामध्ये एक निवेदन दिलं होतं. एक जिल्हा परिषदेची आरोग्य विभागातली कर्मचारी, त्या कर्मचारीला वारंवार तिच्यावर त्या ठिकाणी विनयभंग तिचा केला जातो, तिची छळवणूक केली जाते. तू पैंजण घातलं पाहिजे, तू कपडे अशा पद्धतीची घातली पाहिजे, तू माझ्या बरोबर फिरायला आली पाहिजे असा बोलून तो नराधम तिची त्या ठिकाणी विटंबना करत असतो, विनयभंग करत असतोय. या ठिकाणी मेडिकल ऑफिसर स्वतः असून सुद्धा अशा पद्धतीचे वेडेचाळे करणारे मेडिकल ऑफिसर आणि त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल होत नाहीत ही शोकांकित आहे. आज जिल्हा परिषदेला अनेक वर्षापासून आपण बघताय प्रशासक होतं आणि प्रशासक असल्यानंतर अधिकारी याच गोष्टीचा गैरफायदा घेत होते आणि संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालत होते. मग या ठिकाणी महिलांवर असेच राजरोषपणे अन्याय अत्याचार झाले पाहिजेत का? यासाठी या आमच्या संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष वनिताताई जाधव यांनी हा विषय हातात घेतला. मला त्या विषयाच्या मध्ये लक्ष घालायला सांगितलं आणि लक्ष घातल्यानंतर माझ्या एक निदर्शनास आले की हे महाशय त्या ठिकाणी त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिला परिचारिका रूम मध्ये वावरताना चड्डी आणि बनेलवर, अरे ही कुठली विकृती तुमची झाली? तुमच्या घरात सुद्धा आया बहिणी असतील, माता भगिनी असतील. म्हणूनच आज या ठिकाणी आमच्या रयत राज संघटनेच्या माता भगिनींनी, पदाधिकाऱ्यांनी जे घरामधलं शस्त्र आहे थाळी आणि बेलन, म्हणजे नवरा जर आगाऊपणा करत असेल तर नवऱ्याला वटणीवर आणण्यासाठी ते बेलनाचा वापर व्यवस्थित करतात. आणि असे जर समाजामध्ये नराधम जर वेळोवेळी महिलांवर अत्याचार करत असतील तर त्या बेलनानं त्यांना वटणीवर आणल्याशिवाय माझ्या इथल्या ह्या माता भगिनी गप्प बसणार नाही. आणि या शासनाला माझा हा शेवटचा अल्टिमेट आहे. मी गेल्या आठवड्यात सुद्धा पत्रव्यवहार केला होता, गेल्या 24 तासापूर्वी सुद्धा पत्रव्यवहार केला होता. 24 तासापूर्वी त्यांना 24 तासाचा अल्टिमेट दिला होता. अजूनही कुठल्या प्रकारची कारवाई डॉक्टर अनिल कदम, डॉक्टर प्रकाश कदम यांच्यावर केलेली नाही. मग ह्या डॉक्टर अनिल कदम आणि प्रकाश कदम यांना ह्या जिल्हा परिषदेनं लायसन दिलंय काय? माता भगिनींची आबरू लूट बाबा, त्यांच्या विनयभंग कर बाबा, त्यांना त्या ठिकाणी भुलीमध्ये असताना, भुलीच्या अंमलाखाली असताना त्यांचे गालगुचके वड, त्यांना लाता मर, काय प्रकार काय चाललेला आहे? म्हणजे तुम्ही प्रशासक असल्याचा हा गैरफायदा घेतलेला आमचा आरोप आहे ठामपणे. म्हणून आज जनरल बॉडी आज या ठिकाणी पहिल्यांदा जनरल बॉडी होत आहे. त्या जनरल बॉडी मध्येच या ठिकाणी हा विषय अत्यंत ताकदीनं या ठिकाणी या सभागृहाला जाग यावी म्हणून हा आक्रोश मोर्चा, थाळी आणि बेलनचा हा आक्रोश मोर्चा लक्षात घ्या. आणि जोपर्यंत त्या ठिकाणी या नराधमांना निलंबित करत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच प्रकारे चालू राहणार आहे हे ठामपणे सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. महिला सुरक्षित आहे कर्मचारी आणि डॉक्टरांना कोण पाठीशी घालतो? नाही, जिल्हा परिषदेमध्ये महिला कर्मचारी तर बिलकुल सुरक्षित नाहीत, माझा ठाम आरोप आहे. म्हणजे इथं महिला राज असताना सुद्धा म्हणजे जिल्हा परिषदेच्या सीईओ या महिला, स्वतः महिला असून सुद्धा जर महिलांवर अशा प्रकारे अत्याचार होत असेल आणि त्या आरोपीवर कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी जर जिल्हा परिषद प्रशासन ऍक्शन घेत नसेल तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी निषेध करतो या जिल्हा परिषदेचा.